हॅलो विद्यार्थ्यांनो, कालच्या पाठामध्ये आपण प्रकरण नंबर 5 भावना या संदर्भामध्ये अभ्यास करायला लागलो होतो. साहजिकच भावना म्हणजे काय याची व्याख्या आपण तिथे पाहिली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भावनेविषयीचे सिद्धांत आपण पाहिले होते. त्यामध्ये जेम्स लँग सिद्धांत, कॅनन बार्ड सिद्धांत, सॅक्टर अँड सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत असे एकूण 3 सिद्धांत पाहिले होते. आजच्या पाठात आपण भावनाविषयक सिद्धांत जसे पाहिले तसाच एक महत्त्वाचा एक भाग मूलभूत भावना हे आज आपण शिकणार आहोत. मूळ भावना म्हणूया. खरं तर ह्या मूळ भावना कोणत्या आहेत हे आपणाला शिकायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की भावना म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला येणारा राग, द्वेष, असूया, तिरस्कार, आनंद, दुःख, भीती, आश्चर्य, तिरस्कार ह्या सगळ्या भावना आहेत. आणि भावनांमुळे आपलं जीवन अगदी छानपैकी रसपूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आज आपण इथे करणार आहोत. मूलभूत भावना. मग या मूलभूत भावना काय आहेत हे आपण सगळ्यांना बघावं लागेल. बघा मुलांनो, पेज नंबर 45 जर तुम्ही पुस्तक उघडलं तर तुमच्या लक्षात येईल की कृती नंबर 3 तुम्हाला एक छोटंसं काम दिलेलं आहे. ते काम असं आहे की छोटे छोटे एक व्यक्तीचे फोटो तुम्हाला तिथे दिसतील आणि त्या चेहऱ्याचं तुम्हाला बारकाईनं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. प्रत्येक चेहऱ्यावर कोणती भावना व्यक्त होते हे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे तुम्ही पहिला चेहरा बघा, मग तुम्हाला आनंदी दिसतोय, दुःखी दिसतोय, तिरस्कार दिसतोय, राग आलेला दिसतोय की भीती वाटते, जे काही वाटतंय ते तुम्ही तिथे नमूद करायचं आहे. तिथे खाली गाळलेल्या जागांसारखे टिंब 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 दिलेत पहा फोटोच्या अगदी खाली. तिथे आपल्याला हे सगळं करायचं आहे, भरायचं आहे. म्हणजे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स म्हणजे थोडक्यात भावना आपल्याला समजत आहेत की नाही याचा आपणाला सगळ्यांना अंदाज येईल. मुलांना कृती दिली ती उगीच दिलेली नसते, त्यामुळं कृती सोडवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. आणि म्हणून तिथे तुम्हाला प्रश्न असा विचारला आहे की खालील आकृतीमधील चेहऱ्यांचे तुमच्या स्क्रीनवरती दिसत पाहते चेहरे बारकाईनं निरीक्षण करा व प्रत्येक चेहऱ्यावर कोणती भावना व्यक्त होत आहे ते लिहा. त्यापैकी सकारात्मक व नकारात्मक भावना तुम्ही ओळखू शकता का, असा प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारला आहे. तर नॅचरली तुम्ही हो म्हटलं पाहिजे. आणि कोणती सकारात्मक आणि कोणती नकारात्मक हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बरोबर. मग प्रत्येक फोटो बघा आणि त्या फोटोवरून डोळे, नाक, तोंड यांचे एक्सप्रेशन्स कसे आहेत त्याच्यावरून ती कोणती भावना असेल हे तुम्हाला तिथे ओळखायचं आहे. आलं लक्षात? तर आपण आता सुरू करतो आहोत मूलभूत भावना, मूळ भावनांना. खरं तर श्रीमंत असणं, लोकप्रिय बनणं किंवा सुंदर दिसणं म्हणजे आपलं जीवन नाही. तर आपल्याला खऱ्या गोष्टींचं भान असलं पाहिजे, वास्तवाचं भान असणं, नम्र असणं आणि तुम्ही म्हणजे खरे जसे आहात ना अगदी तसं असणं म्हणजे खरं तर जीवन आहे. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. खरं तर भावनांचे मूलतः 2 विभाग असतात. काही भावना सकारात्मक असतात तर काही भावना नकारात्मक असतात. या दोन्ही विभागांमधून भावनांचं 2 भागात विभाजन होऊ शकतं. आपल्याला येणाऱ्या भावनानुसार या भावनाही वेगवेगळ्या छटांमध्ये रूपांतरित होतात. उदाहरणार्थ, सुखाची भावना आनंदामध्ये तर दुःखाची भावना शोक, लज्जा यात रूपांतरित होते. आपल्याला येणाऱ्या अनुभवानुसार, मी काय म्हणते, आपल्याला येणाऱ्या अनुभवानुसार या भावनाही वेगवेगळ्या छटांमध्ये रूपांतरित होतात. म्हणून उदाहरण काय देतो आपण की सुखाची भावना आनंदामध्ये तर दुःखाची भावना शोक किंवा लज्जा यामध्ये रूपांतरित होत असते. म्हणजे जेव्हा तुम्हाला सुख वाटेल एखाद्या गोष्टीबद्दल तेव्हा त्याच्यामध्ये काय निर्माण होईल, आनंद निर्माण होईल.
आणि जेव्हा दुःखाची भावना तुमच्याकडे येईल तेव्हा शोक किंवा लज्जा यामध्ये ते रूपांतरित होईल. मग सुखची भावना कशात रूपांतरित झाली? आनंदामध्ये रूपांतरित झाली. आणि दुःखाची भावना कशात रूपांतरित झाली? तर शोक किंवा लज्जेमध्ये रूपांतरित झाली. निरनिराळ्या प्रसंगांमधून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांचा काय घेत असतो? अनुभव घेत असतो. काही वेळा आपल्या भावना इतक्या तीव्र बनतात की त्या आपल्यावरती राज्यच करतात. म्हणजे एखादी गोष्ट आपण इतकी मनाला लावून घेतो की दुःखाच्या भावनेशिवाय आपल्याकडे काही राहतच नाही. म्हणजे अधिराज्य चालतं दुःखाचं. थोडक्यात काय, तो अनुभव इतका घेतो की आपल्या भावनाच इतक्या तीव्र बनतात की त्याच आपल्यावरती राज्य करतात की काय असं वाटायला लागतं. अशा वेळी आपण परिस्थितीचे संवेदन, आपण घेतलेले निर्णय आणि आपलं वागणं यांवर भावनांचाच प्रभाव झालेला दिसतो. रागाचा विस्फोट होतो यासारख्या भावना थोड्या वेळापुरत्या राहतात, तर प्रेम भावनांसारख्या भावना दीर्घकाळ टिकून राहतात. भीतीसारख्या भावना आपल्या सुरक्षिततेसाठी व जगण्यासाठी आवश्यक असतात. तुम्ही भिलच नाही तर काय होईल मुलांनो? तुम्ही कुठलीही समाज अमान्य गोष्ट करायला घाबरणार नाही. म्हणून भीती ही सुद्धा भावना आपल्यासाठी खूप महत्त्वाची, की ज्याच्यामुळे आपण सुरक्षित राहतो. ती गोष्ट आपण करत नाही, त्या गोष्टी करण्यासाठी घाबरतो. आणि म्हणून भीतीसारख्या भावना आपल्या सुरक्षिततेसाठी आणि जगण्यासाठी अतिशय आवश्यक असतात. तर काही भावना आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी, सुदृढ आणि निरोगी राहण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असतात. भावना सामाजिकदृष्ट्या योग्य, अयोग्य किंवा सामाजिकदृष्ट्या अनिवार्य असू शकतात, अगदी कंपल्सरी असू शकतात. उदाहरणार्थ, अंत्यविधीच्या प्रसंगी आपण दुःखच व्यक्त करणं अपेक्षित असतं. उलटं करून बघा कशी भावना दुसऱ्यांकडून निर्माण होईल ती. म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या भावनांमधून आपोआपच मिश्र भावना तयार होत असतात. मूळ भावना आणि मिश्र भावनांचा आधार आपल्याला घ्यावाच लागतो. जसं की आपण म्हटलं, सुख ही प्रॉपर भावना, त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे? आनंद ही मिश्र भावना आहे. तर दुःख याच्यामध्ये शोक, लज्जा ही सुद्धा काय आहे? मिश्र भावना आहे. हे आपण लक्षात घ्यायला हरकत नाही. खरं तर मूलभूत किंवा प्राथमिक भावना एकूण किती आहेत याबाबत संशोधनाद्वारे वेगवेगळी मतं तयार केली गेली. पण पॉल अर्कमन यांचा दृष्टिकोन सर्वांना मान्य आहे. त्यांनी एकूण प्राथमिक किंवा प्रथम स्वरूपाच्या महत्त्वाच्या 6 प्रकारच्या भावना सुचवलेल्या आहेत. आणि त्याच 6 प्रकारच्या भावना आपणाला इथे अभ्यासायच्या आहेत. खरं तर या भावना अभ्यासणा अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारले, तर मनातल्या मनात उत्तरं येतात का ते आधी पहा. आता तुमच्या लक्षात आलं की भावना सकारात्मक पण असू शकते, नकारात्मक असू शकते. तसंच भावना, या मूलभूत भावना एकूण 6 प्रकारच्या आहेत हे आपणा सर्वांच्या लक्षात आलं असेल. सुख, दुःख, राग, भीती, आश्चर्य, तिरस्कार या सगळ्या आपल्याला मूलभूत भावना म्हणता येते, असं मतच पॉल अर्कमन यानं मांडलेलं आहे. आणि त्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर माझ्या दृष्टीनं कृती नंबर 4 हा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. बघा, मी एक उदाहरण वाचून दाखवलं की या पॉल अर्कमननं सांगितलेल्या मूलभूत ज्या भावना आहेत, एकूण 6 भावना, त्याचा आपल्याला इथे अभ्यास करता येईल. एकूण 6 भावना कोणत्या? तर सुख, दुःख, राग, भीती, आश्चर्य, तिरस्कार अशा एकूण 6 भावना प्रमुख भावना म्हणून मानल्या गेल्या किंवा मूलभूत भावना म्हणून मानल्या गेलेल्या आहेत. आणि त्यावरती त्याचं संशोधन झालेलं आहे. बघा, मी एक उदाहरण वाचलं की तुमच्या मनामध्ये कोणती भावना त्या वाक्याविषयी येते हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. पहिलं उदाहरण घेऊयात. आज रियाचा 18वा वाढदिवस आहे आणि तिला तिच्या मित्रमैत्रिणींनी पार्टी देऊन चकित केले. मला सांगा, आपला वाढदिवसानं आपल्याला डायरेक्ट पटकन कुणीतरी अशी मस्तपैकी पार्टी दिली तर आपल्याला काय होईल? तर सगळ्यात महत्त्वाचा आनंद होईल. आनंदाशिवाय दुसरं काहीही होणार नाही.
नंबर 2, रोहनचा प्रेमभंग झाला आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर प्रेमाचे संबंध तुटले. कोणती भावना निर्माण होईल? प्रेमभंग झाला तर काही आनंद होईल? तर नक्कीच नाही. काय होणार आहे? दुःख होणार आहे. तिसरी गोष्ट अशी की सहलीला कुठे जायचे यावरून समीरचे त्याच्या जवळच्या मित्रांशी मतभेद झाले आणि प्रसंग अधिकच चिघळला. आता त्याला राग आला. म्हणजे राग ही भावना या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येते. आपण परीक्षेत नापास झालो आहोत हे कळल्यावर सुमी ही गोष्ट पालकांना कशी सांगायची यावर विचार करू लागली. भीती वाटली तिला, म्हणजे भीतीची भावना तिच्यामध्ये निर्माण झाली. अस्मितला आपला शाळेतील मित्र अनेक वर्षांनी भेटला आणि तो भेटला तर कसा भेटला? रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याला दिसला. साहजिकच त्याला काय वाटलं? आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं. 6. एमीने आजचे वर्तमानपत्र उघडले आणि तिने 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेली बातमी पाहिली, वाचली आणि साहजिकच तिला तिरस्कार वाटला. म्हणजे बघा, पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला सुखाची भावना, दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दुःखाची भावना, तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला रागाची भावना, चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला भीतीची भावना, 5व्या उदाहरणामध्ये आपल्याला आश्चर्य आणि 6व्या उदाहरणामध्ये आपल्याला तिरस्कार जाणवायला लागलेला आहे. आणि म्हणून हा तिरस्कार आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे एकूण प्रामुख्याच्या 6 ज्या मूलभूत भावना आहेत त्या 6 मूलभूत भावना आपण इथे अभ्यासल्या. 1 सुख, 2 दुःख, 3 राग, 4 भीती, 5 आश्चर्य आणि 6 तिरस्कार. आता या भावना नेमक्या कशा येतात ते आपल्याला इथे पाहावं लागेल. सुख ही भावना, सुख म्हणजेच कसली भावना आहे? तर आनंदाची भावना आहे. सुख ही एक प्रकारची सकारात्मक भावना आहे. असं झालं आहे का हो कधी की मला सुखाची भावना आली आणि मला खूप वाईट वाटतं आहे? नाही. तर तिच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन कसा असेल? पॉझिटिव्ह असेल, म्हणजे सकारात्मक असेल. म्हणजेच सुख ही एक प्रकारची सकारात्मक भावना असून त्याचा अनुभव आपल्या सर्वांनाच येतो. सुखाची भावना तृप्ती, समाधान आणि आनंदाशी जोडलेली आहे. ही भावना निर्माण झाली की माणसाला तृप्तीचं समाधान लाभतं, आनंदाशी ही जोडली गेलेली आहे. आपली मानसिक खुशाली, आरोग्य आणि दीर्घायुष्य याचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही म्हणाल कसा? तर जो माणूस सकारात्मक दृष्टिकोनाची भावना ठेवून, सुखाची भावना ठेवून प्रत्येक गोष्ट करतो, त्याला तृप्ती भेटणार आहे, त्याला समाधान भेटणार आहे, त्याला आनंद भेटणार आहे. आणि ज्या माणसाला हे सगळं भेटणार आहे, त्याला मिळणार आहे, त्याची शारीरिक तर स्थिती चांगली असणारच आहे, पण मानसिक खुशालीसुद्धा अतिशय उत्तम असणार आहे, आरोग्य उत्तम असणार आहे. आणि साहजिकच म्हणूनच जेवढं पॉझिटिव्हली भावना असतील, जेवढी सुखाची भावना असेल, तेवढं मानसिक आरोग्य आपलं चांगलं होणार आहे. जेवढं मानसिक आरोग्य आपलं चांगलं असेल तेवढं आपल्याला दीर्घायुष्य लाभणार. म्हणून इथे एक उदाहरण दिलं पहा की रियाने 18वा वाढदिवस मित्रमैत्रिणींना पार्टी देऊन केल्यामुळे तिला काय मिळाला? सुख आणि आनंद मिळाला आणि आनंदाचा अनुभव आला. म्हणजे प्रेरणांचं समाधान अथवा ध्येयपूर्तीमधून सुखाचा अनुभव येतो. म्हणूनच ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बालक आणि प्रौढ यांचे आनंदाचे, सुखाचे स्रोत भिन्न भिन्न असतात. लहान मुलांना कशातही आनंद होईल, पण प्रौढ लोकांना त्यात आनंदच होईल असं होणार नाही. आणि म्हणून बालक आणि प्रौढ यांचे आनंदाचे, सुखाचे स्रोत अगदी भिन्न भिन्न असतात. आनंदाची नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे चेहऱ्यावरील हास्य. आनंद, हर्ष, प्रसन्नता, प्रेम इत्यादी भावना सुखद अनुभव देणाऱ्याच असतात. आणि हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, नाही का? आणि म्हणून सुख या मूलभूत भावनेत आनंद दडलेला आहे, हर्ष दडलेले, प्रसन्नता दडलेले, प्रेम दडलेलं आहे. आणि या भावना सगळ्या सुखद अनुभव देणाऱ्याच असतात. आणि साहजिकच हे असणंही अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी मूलभूत भावना आहे ती म्हणजे दुःख. सुखाच्या विरुद्ध म्हणजेच दुःख भावना आहे.
व्यथेतून किंवा आपल्या जाणीवेतून, वाईट गोष्टीतून आपल्याला दुःख अनुभवास येतं. आणि मग मात्र शारीरिक आणि मानसिक वेदना होतात. अपयश, निराशा, अपेक्षाभंग ज्या वेळी आपल्याला येईल त्यावेळी खरं दुःखाची भावना आपल्या वाट्याला येते. उलटं करून बघा, यश असेल तर दुःख वाटेल का हो? नाही ना. अपेक्षा पूर्ण झाली तर दुःख वाटेल का? नाही वाटणार. म्हणूनच अपयश, निराशा, अपेक्षाभंग या सगळ्यांमुळे दुःखाची भावना आपल्या वाट्याला येते. शारीरिक दुःखाचंच खरं तर वेदना म्हणतात. पण इतरांच्या बरे वाईट बोलण्यातूनही व्यक्ती दुःखी होते. म्हणजे जर का आपल्याला इजा झाली, आपल्याला त्रास झाला, आपल्याला काही लागलं आपल्या शरीराला स्वतःच्या, तर त्याला खरं तर आपण दुःख किंवा वेदना म्हणतो. पण त्याच्या जोडीनं इतरांचं सुद्धा जेव्हा बरं वाईट होतं किंवा काही बोललं जातं त्यातून सुद्धा व्यक्ती दुःखी होते. म्हणजे दुःखी होण्याला फक्त वेदनाच व्हाव्या लागतात शरीराला असं नाही, तर दुसऱ्यांमुळे सुद्धा व्यक्ती दुःखी होऊ शकते. याला मानसिक दुःख म्हणतात. म्हणजे ज्या शरीराला वेदना होतात त्याला शारीरिक दुःख म्हणायचं, पण इतरांमुळे ज्या मनाला वेदना होतात त्याला मानसिक दुःख म्हणायचं. आणि मानसिक दुःख हे शारीरिक दुःखापेक्षा खूप वेळ टिकतं. आपण म्हणतो ना, माझ्या मनाला लागलं, ते हाच प्रकार असतो. आणि तो मात्र म्हणजे शरीराची जखम भरून निघते, पण मनाची जखम भरून निघत नाही, किंवा ते दुःख खूप वेळ टिकतं, दीर्घकाळ टिकतं. आणि याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो. असा मनुष्य नाही की ज्याला दुःख झालं नाही. प्रिय व्यक्तीच्या निधनामुळे व्यक्ती शोक करतात, म्हणजे त्यांना खूप वाईट वाटतं. पण शोक हे दुःखाचंच एक रूप आहे. जसं आपण मगाशी म्हटलं की सुखाचंच रूप काय आहे? आनंद, हर्ष, प्रसन्नता, प्रेम ही सगळी सुखाची रूप आहेत. तशी दुःखाची सुद्धा रूप आहेत. आणि ती दुःखाची रूपं कोणती आहेत? तर अपयश, निराशा, अपेक्षाभंग, व्यथा, चिंता, भीती, द्वेष, मत्सर, खिन्नता या सगळ्या दुःखद अनुभूती देणाऱ्या भावना आहेत. आणि म्हणून मगाशी आपण एक उदाहरण पाहिलं होतं की रोहनचा प्रेमभंग झाला आणि त्याच्या मैत्रिणीबरोबरचे संबंधच तुटले, असं पुस्तकात उदाहरण दिलं. नाहीतर तुम्ही म्हणाल की मॅडमनीच उदाहरण दिलेलं आहे. आपल्या मैत्रिणींशी संबंध तुटल्यामुळे रोहनला दुःखाचा अनुभव आला. निराशा, दुःख आणि नैराश्य ही दुःख भावनेची वैशिष्ट्य आहेत. सुखाप्रमाणेच दुःखालाही आपल्याला अनेक वेळा म्हणजे अनुभव येत असतो. दुःख वाटणे हे सर्वसामान्यांनी नैसर्गिक असले तरी दीर्घकालीन दुःख आपल्याला येता कामा नये. जर दीर्घकालीन दुःख आलं किंवा त्या दुःखाच्या निराशेमुळे आपलं कशातही निराशेच्या कोणत्याही प्रकारात आपलं रूपांतर होऊ शकतं. अर्थातच दुःखाला तोंड देण्याचे विविध मार्ग असतात आणि त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणे भावनिकदृष्ट्या आपण स्थिर राहतो. किंवा मी तर असं म्हणेन की दुःख येतच राहतं, त्याला तोंड दिल्याशिवाय पर्याय नाही. हे जर आपण मनाशी ठरवलं तर भावनिकदृष्ट्या आपण स्थिर राहणार, एवढं मात्र नक्की आहे. पण अशी ही एक आपल्याला भावना असते, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नंतरची भावना आहे ती म्हणजे राग, क्रोध. बरोबर. आता हा राग, क्रोध किंवा आक्रमण ही सुद्धा एक मूलभूत भावना आहे, आपल्याला ती येते. ज्या वेळी आपल्याला आपल्या मनासारखी कधी गोष्ट घडली नाही तर मग मात्र राग येतो. उद्दिष्ट प्राप्तीमध्ये अडथळा येणं, अपयश येणं, आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडणं किंवा इतरांनी आपल्याला मुद्दामून अपमानित करणं किंवा आपला अपमान करणं, अशा अनेक गोष्टींमुळे भावनिक अनुभव येतो. आणि ज्या वेळी असा भावनिक अनुभव येतो तेव्हा आपल्याला राग किंवा क्रोध येतो, किंवा त्यालाच तर खरं आपण राग किंवा क्रोध म्हणतो. म्हणजे हीच गोष्ट आपल्याला जर व्याख्येमध्ये अभ्यासायची असेल तर उद्दिष्ट प्राप्तीमध्ये अडथळा येणे, अपयश येणे, आपल्या मनाविरुद्ध घडणे किंवा इतरांनी आपला अपमान करणं यांमुळे येणाऱ्या भावनिक अनुभवास क्रोध किंवा राग असं म्हणतात. खरं तर रागाने व्यक्ती संतप्त होते, चेहरा लालबुंद होतो, रागाने डोळे विस्फारले जातात, भुवया उंचावतात, आवाज चढतो किंवा कंपयुक्त होतो, म्हणजे आवाजात थरथरलेपणा असतो, शरीर थरथरतं, धडधडायला लागतं. हे सगळे प्रकार राग या भावनेमुळेच आपल्यांमध्ये व्यक्त होतात.
आक्रमकता हा रागाचाच एक प्रकार असून राग आक्रमकतेमधून व्यक्त केला जातो. आक्रमकतेमध्ये वस्तूंची आदळआपट, मोडतोड केली जाते. राग आल्यानंतर आपण काही करतो हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. आणि म्हणूनच आपण एक उदाहरण पाहिलं होतं, कृती नंबर 4 मधलं 4थं उदाहरण होतं आणि ते खूप महत्त्वाचं होतं. बघा, उदाहरणच घ्यायचं असेल तर मित्रांशी मतभेद झाल्यामुळे समीर रागाचा अनुभव घेतो. राग ही अशी तीव्र शक्तिशाली भावना आहे की ज्यामध्ये शत्रुत्व, विद्रोह, विफलता यांचा समावेश आहे. चेहऱ्यावरील भाव, देहबोली, आवाजाचा स्तर, आक्रमक वागणूक यातून राग व्यक्त होतो. आणि राग हा दुधारी तलवारीप्रमाणे. बघा मुलांनो, कोणती भावना निर्माण झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते बदल होतात हेही आपणास मी सांगितलेलं आहे आणि सांगते आहे. अर्थात ही भावना आपल्यामध्ये जागृत असते. ह्याही भावनेचा आपण अनुभव घेतो हे आपण लक्षात ठेवायला हवं. 4थी गोष्ट, भीती किंवा चिंता. खरं तर ही भावना खूप महत्त्वाची आहे, सगळ्यांना वाटणारी भावना. जेवढी भीती वाटते तेवढं आपलं संरक्षण पण होतं. पण काही गोष्टीत घाबरावं आणि काही गोष्टीत घाबरू नये. पण आमचं उलटं असतं, जिथे घाबरायला पाहिजे तिथं घाबरत नाही आणि जिथं घाबरायला नको आहे तिथं नेमकं आम्ही घाबरून बसतो. खरं तर हे आम्हाला कळलं पाहिजे. व्यक्तीसमोरील धोकादायक उद्दीपकास अनुसरून निर्माण होणाऱ्या भावनिक प्रतिक्रियेलाच खरं तर भीती म्हणतात. भीतीमुळे आपण धोक्याच्या परिस्थितीपासून आपले स्वतःचं संरक्षण करायला शिकतो. बालकांमध्ये 4थ्या महिन्यात भीती उत्पन्न होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा, खूप लहानपणी लहान मुलं काहीही धरतात, पकडतात. त्यांना कुणीतरी सांगतं हा नको, ती आय, हे ते, आणि मग त्याला भीती निर्माण होते. तोपर्यंत नाही, म्हणजे त्याला शिकून घ्यावी लागते, नाही का. मग हे शिकण्याची प्रक्रिया त्याची 4थ्या महिन्यापासून बऱ्यापैकी होऊन जाते. मोठा आवाज, मुलांना एकटं ठेवणं यामुळे सुद्धा मुलांमध्ये भीती उत्पन्न होते. भीती निर्माण करणारी परिस्थिती टाळणे ही भीतीला दिली जाणारी एक नैसर्गिक प्रतिक्रियाच आहे. एखादी परिस्थिती जर शारीरिकदृष्ट्या धोकादायक वाटली, मनस्वास्थ्य घालवणारी अशी वाटली किंवा त्यामुळे हताशपणा येण्याची शक्यता निर्माण झाली तरच आपल्याला भीतीची भावना येते, अन्यथा येत नाही. साहजिकच आहे. तुम्हाला ती परिस्थिती खूप धोक्याची वाटते, शारीरिकदृष्ट्या धोक्याची वाटते, मनस्वास्थ्य घालवणारी वाटते. तुम्ही त्यावेळी अस्वस्थ होताय, तुम्ही त्यावेळी ती गोष्ट करण्याला हताश होताय, तुमचा काहीही पर्याय होत नाही. त्यावेळी मात्र आपल्याला भीतीची भावना 100% निर्माण होऊ शकते. आणि म्हणून ते 4थं उदाहरण दिलं पहा. आपण परीक्षेत नापास झालो आहोत हे कळल्यावर सुमी ही गोष्ट पालकांना कशी सांगायची याचा विचार करायला लागली, कारण ती काय झाली होती, घाबरली होती. आणि त्यानुसार हे काम त्यांचं चालू होतं, हे लक्षात घ्या. सुमी पालकांना आपण परीक्षेत नापास झाल्याचं सांगण्याच्या कल्पनेनं भयभीत असल्यानं तिला भीतीचा अनुभव येईल. उत्क्रांतीचा विचार करता जगण्याच्या दृष्टीने भीती ही भावना देखील एक तीव्र शक्तिशाली भावना आहे. भीतीमधून धोका व्यक्त होत असल्याने ही भावना लढा किंवा पळा यांच्याशी जोडलेली असते, हे लक्षात घ्या. खरं तर उत्क्रांतीचा विचार करता जगण्याच्या दृष्टीने भीती ही भावना देखील एक तीव्र शक्तिशाली भावना आहे. भीतीमधून धोका व्यक्त होत असल्याने ही भावना लढा किंवा पळा याच्याशी आपणाला जोडलेली दिसते. नंतरची भावना आहे ती म्हणजे आश्चर्य. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शाळेतील अगदी जवळच्या मित्राला अचानक पाहिल्यामुळं अस्मितला आश्चर्य वाटलं, असं मी मगाशी तुम्हाला उदाहरण सांगितलं. खरं तर ही भावना निर्माण कशी होते, तर आश्चर्य भावना अनपेक्षित घटनेसाठी शारीरिकरित्या चकित होण्याशी संबंधित आहे. आश्चर्याची भावना अस्मितच्या अनुभवाप्रमाणे सकारात्मक असते, तशीच ती नकारात्मक किंवा तटस्थ स्वरूपाची सुद्धा असू शकते. उदाहरणार्थ, शिक्षकांनी सरप्राईज टेस्ट घेण्याचे घोषित केले तर तो तुमच्यासाठी आश्चर्याचा नकारात्मक अनुभव आहे.
काही वेळा आश्चर्य वाटल्यामुळे ॲड्रेनलिन नावाचा स्त्राव हा जास्त वाढतो आणि त्यामुळे लढा किंवा पळा यासाठी आपलं शरीर सज्ज होतं, एवढं मात्र खरं. थोडक्यात आश्चर्य ही सुद्धा भावना आपल्याला व्यक्त होते. सर्वात शेवटची भावना म्हणजे तिरस्कार. ज्या गोष्टींबद्दल आपल्याला घृणा वाटते तिथे तिरस्काराची भावना नक्कीच निर्माण होते. जिथे जिथे अत्याचार होत असेल तिथे तिरस्काराची भावना निर्माण होते. खरं तर उत्क्रांतीचा विचार करता हानिकारक किंवा प्राणघातक अन्नांसाठी दिलेल्या प्रक्रियेतून तिरस्कार भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे वाईट चवीच्या अन्नासाठी तिरस्काराची प्रतिक्रिया पहिल्यांदा दिली जाते. परंतु नको वाटणारे प्रसंग देखील तिरस्काराने निर्माण करतात. म्हणजे जसं अन्नाबद्दल आपला तिरस्कार असतो, एखादा खारट पदार्थ लागला बघा रिॲक्शन कशी असेल, एखादा कडवट पदार्थ लागला तर रिॲक्शन कशी असेल, पण गोड पदार्थ लागला तर रिॲक्शन कशी असेल. म्हणजे ही प्रतिक्रिया खरं तर शरीराच्या बाजूने अगदी बरोबर आहे. पण जसं हे बरोबर आहे तसंच नको वाटणारे प्रसंग देखील आपल्याला तिरस्कार निर्माण करतात. जसं इथे कृती नंबर 4मध्ये 6वा आकडा दिला आहे की एमीने आजचं वर्तमानपत्र उघडलं आणि तिने 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी वाचली. साहजिकच ही बातमी वाचून तिला काय येईल? तिरस्कार येईल. म्हणजे नको वाटणारे प्रसंग देखील आपल्याला तिरस्कार निर्माण करू शकतात. मानवी भावना साध्या अनुभवाच्या नसतात किंवा काही वेळा भावनांची सुद्धा सरमिसळ करून जमवून घेणे आपणा सर्वांना काय जाते? अवघड जाते. आणि अशा पद्धतीनं या सर्वच्या सर्व मूलभूत भावना असतात आणि या मूलभूत भावना अतिशय महत्त्वाच्या असतात. आज आपण एकूण 6 मूलभूत भावना बघितल्या. सुख, दुःख, राग, भीती, आश्चर्य आणि तिरस्कार. एकूण या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तुमच्या लक्षात आलं असेल की सुख ही भावना सकारात्मक भावना आहे. तृप्ती, समाधान आणि आनंदाशी जोडले गेलेले आहे. ज्याचं ही भावना चांगली असेल त्याला मानसिक खुशाली, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभेल एवढं मात्र नक्की. दुःखाची भावना आपण नकारात्मक गोष्टीशी जोडतो आणि साहजिकच दुःख जर दीर्घकाळ टिकून असेल आपल्यामध्ये तर निराशामध्ये रूपांतर होऊ शकतं. राग ही भावना खरं तर शत्रुत्व, विद्रोह, विफलता या सगळ्यांशी जोडली गेलेली आहे. चेहऱ्यावरील भाव, देहबोली, आवाजाचा स्तर, आक्रमकता, वागणूक यातून राग व्यक्त होतो. तर भीती ही खरं तर धोकादायक परिस्थितीमधून संरक्षण करण्यासाठी निर्माण झालेली अवस्था आहे. आश्चर्य खरं तर हे तटस्थ स्वरूपाचं दिसून येतं. आश्चर्याच्या वेळी ॲड्रेनलिनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी आपलं शरीर सज्ज होतं. आणि शेवटची आपण बघितली तिरस्कार. खरं तर अत्याचाराच्या कोणत्याही गोष्टीमुळे आपल्याला तिरस्कार निर्माण होऊ शकतो आणि त्याही उत्क्रांतीचा जर आपण विचार केला तर हानिकारक किंवा प्राणघातक अन्नासाठी दिलेल्या प्रक्रियेतून खरं तर तिरस्काराची भावना निर्माण होते. परंतु याच्या जोडीनं नको वाटणारे प्रसंग देखील तिरस्काराने निर्माण होतात. मुलांना तुमच्या हे लक्षात यायला हवं साधारणपणे की आपण या जेवढ्या भावना शिकलो त्याचा आपल्या सगळ्या गोष्टींशी, अनुभवाशी काय येतो आहे? संबंध येतो आहे. आणि म्हणून मानवी भावना साध्या स्वरूपाच्याच नसतात आणि काही वेळा भावनांची सरमिसळ भावना समजून घेणे अवघड असते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला माहीत आहे का ते पहा, खरं तर उच्च भावनिक बोधात्मक भावनासुद्धा आहेत की प्राथमिक आणि वैश्विक भावना आपण त्यांना म्हणूया.
संस्कृती परत्वे ते त्या व्यक्तीच्या व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये पण बदलतो. आता प्रेम ही भावना, आपल्याकडे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे, बाहेरच्या देशात खूप वेगळी आहे, ती तुम्ही पिक्चरमध्ये पाहिली असेल. अपराधीपणाची भावना, लज्जेची भावना, खजीलपणाची भावना, गर्वाची भावना, द्वेषाची भावना, मत्सराची भावना ही बाहेरच्या संस्कृती परत्वे त्या व्यक्त करण्याच्या पद्धतीसुद्धा काय होत जातात, बदलत जातात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही प्रेम, अपराधीपणाची भावना, लज्जा, खजीलपणा, गर्व, द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टी संस्कृती परत्वे बदलतात. आणि म्हणून मी पहिलंच तुम्हाला प्रेमाचं फक्त उदाहरण दिलं. बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की संस्कृती परत्वे सगळ्याच गोष्टी बदलताना आपल्याला दिसून येतात. तर मुलांनो, आज आपण प्रमुख मूलभूत भावना बघितल्या. सुख, दुःख, राग, भीती, आश्चर्य आणि तिरस्कार अशा एकूण मूलभूत 6 भावना असतात असं पॉल एकमन यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी आज आपण अभ्यासल्या आहेत. उद्या आपल्याला प्लुटचिक नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. प्रश्न कसा येईल पहा तुम्हाला, की मूलभूत भावना स्पष्ट करा. कदाचित यातल्या 2च विचारले जातील, कदाचित 4 विचारल्या जातील, कदाचित सर्वच्या सर्व विचारले जातील. जसा प्रश्न विचारला असेल तसं व्यवस्थित उत्तर देणं अपेक्षित आहे. यासाठी पुस्तक वाचा, पुस्तकातून सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करा, तर तुम्हाला आपोआपच त्या समजतील आणि समजून घ्यायच्याच आहेत, हेही लक्षात घ्या. वेळेचा सदुपयोग करा आणि त्यानुसार अभ्यासाला लागा. बऱ्याचदा प्रश्न असतात ते तुम्हाला छोटे म्हणजे तुलनात्मक विचारू शकतात. सुख आणि दुःख यातला फरक स्पष्ट करा, किंवा म्हणजे राग या संदर्भामध्ये टिपा लिहा. तर आपल्याला राग या संदर्भामधली टीप लिहिता आली पाहिजे. आलं लक्षात? तर साहजिकच आपण जर छानपैकी मस्तपैकी ते जर अभ्यासलं असेल तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. पुस्तकामध्ये बघा काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या की स्वाध्यायामध्ये दिलेल्या आहेत. तर त्या स्वाध्यायामधल्यासुद्धा गोष्टी आपण सर्वांनी अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. आजच्यापुरतं आपण एवढं बस करूयात. उद्या प्लुटचिक यांचा भावनांचा आराखडा हा अभ्यास आपल्याला उद्या पाहूयात. ठीक आहे.